सगळं झालं. तो काही शहाणा झाला नाही. 1 वर्ष गेलं, दाढी वाढली आणि तो गावभर वेड्यासारखं फिरायला लागला. सगळी गावातली पोरं चिडवायची, लोक हसायची. कोणीतरी मुद्दाम त्याला कापूस दाखवायचं. कापूस दाखवलं की जास्त जोरात ओरडायचा. आणि आमच्या गावातला एक हॉटेलवाला त्याला राहिलेली भजी खायला द्यायचा. मग संध्याकाळी 4-5 वाजता तो भजी खात एका झाडाखाली बसायचा. परवा असंच त्याला भजी खायला दिली. त्या पेपरमध्ये वर्तमान पेपरचे तुकडे असायचे, त्यात ते भजी दिले. आणि त्या दिवशी शेवटचा भजी त्यानं तोंडात टाकला आणि त्या पेपरच्या तुकड्यात बातमी होती, कापूस जळून राख झाला. आणि बातमी पूर्ण अशी शेतकऱ्याचा कापूस जळून राख झाला. पण त्या तुकड्यामुळे तेवढंच वाक्य राहिलं होतं, कापूस जळून राख झाला. त्यानं तेवढं वाचलं आणि तो जोरात ओरडला, जाळायला ठेवला होता कापूस नाही. आणि जोरात ओरडल्यामुळे ती नस जी चकोप झाली होती ती सुटली. मेंदूतला रक्तप्रवाह व्यवस्थित झाला आणि ती शहाणं झालं. खरं सांगू का, महाराष्ट्रातल्या विकासाची सुद्धा रेंज गेलेली. कशाचं काय करायचं ही कळलं नाही. आणि ह्या महाराष्ट्रातल्या विकासाची रेंज म्हणजे अजितदादा पवार होते. तुम्ही मोबाईलला रेंज 5G ची घेताय. अजित पवार या नावाची रेंज 12G, 13G, 15G या स्पीडची रेंज होती विकास. ती एकदम थंड झाली म्हणून चालले. कशाच काय करायचं कुणालाच काय कळना. मी खोटं नाही सांगत आणि कुणी रागावू पण नका. सध्या महाराष्ट्रातला एक मंत्री असा दाखवा ज्याला फक्त उभं करा आणि विचारा, तुमच्या स्वतःच्या खात्याबद्दल 10 मिनिटात माहिती द्या. ती पिये 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 बोलते. मी कशाला सांगू, पिये सांगते. 5 वर्ष संपत आलं तरी माझ्या खात्यात काय होतं हे त्यांनाच कळत नाही. त्या पेनच कळते. अजितदादांवरती बघ 70,000 कोटींचा घोटाळा सिंचन खात्यात. आणि आम्ही याला ते खरं वाटलं होते. जेव्हा कोर्टाचा निकाल आला तेव्हा त्या निकालात कळलं की आजपर्यंत त्या खात्यालाच 42,000 कोटी दिले आणि घोटाळा 70,000. म्हणजे आम्हाला येड्यात काढते ती. कारण आम्ही 20 मार्काचं नागरिकशास्त्र शिकलेली माणसं आहोत. ती पुस्तक सुद्धा आम्ही कधी विकत घेतलं नाही. चौघात एक बास म्हणायची. ते पण प्रश्नाचं उत्तर मास्तरच लिहून द्यायची. परवा एका परिसंवादामध्ये मी विषय मांडला. म्हटलं नागरिकशास्त्र हा विषय 100 मार्काला करा. जसं गणित, इंग्रजी, मराठीमध्ये जसं 35ला पास असतं तसं नागरिकशास्त्र 80ला पास करा. आणि जोपर्यंत नागरिकशास्त्र सुटत नाही तोपर्यंत त्याला पुढे ढकलू नका. भले तो 2 मुलाचा बाप झाला तरी म्हटलं पाहिजे नागरिकशास्त्र सुटलं नाही. तर ते बाजूचे एक विचारवंत होते, प्राध्यापक, PhD झालेले. त्यांनी माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं. ते म्हणले, नितीनजी 1 मार्क कमी पडला तर विद्यार्थी आत्महत्या करतात. हे नागरिकशास्त्र 80 मार्काला केलं तर किती विद्यार्थी मरतील. मग मी एकच वाक्य म्हटलं, ते जिवंत राहून तरी काय करते. मला वाटते आपलं तसंच झालंय. काय उपयोग नाही आपला. कोणी ते येड्यात काढते, आम्ही तिकडेच बघते. योग्य दिशा दाखवणारा नेता महाराष्ट्रात अजितदादा पवार होते. जे आहेत ते सांगायचे, जे नाही ते सांगायची गरजच नसायची. ही कर्तृत्व, ही धाडस, ही नेतृत्व माझ्यासारख्या कवीला, साहित्यिकाला कळतंय
की हा माणूस नसल्यामुळे महाराष्ट्रात काय होणार आहे, हा माणूस नसल्यामुळं माझ्यासारख्याला किती अडचणी येणार आहे. कामाची फाईल घेऊन संसदेत गेलेल्या प्रामाणिक फायलीला अजित पवार हे नाव आधार होता. आता ती फाईल धूळ खात पडेल की काय असं वाटतंय. कामाचा माणूस आणि ही स्वतःहून मिरवून घेणारे दादा. कुठला नेता आज 5 वाजता उठतो? दहा वाजता तो झोपतोय सकाळी, रात्रभर दौरा करून. त्याचा डॅन्स बार असते. हे असलं बोलते म्हणूनच मार खाते. लोक म्हणते एवढा काळा का, मार खाऊन काळा पडले. आधी गोराच होता. त्या संवेदना, देशाकडे बघण्याची वृत्ती, आणि त्यात आमच्या पण साहित्यिकात माझ्यावर टीका काय कमी नाही. राजकीय स्टेजवर का गेला, मग कुठे जाऊ? राजकारण काय देशाचा भाग नाही. साहित्यिकांच्या स्टेजवर राजकारण्यांनी येऊ नये, बसा बोंबलत. राजकारण्यांच्या स्टेजवर साहित्यिकांनी जाऊ नये. 70 वर्षात ह्या विचारामुळे बॉम्ब झाली. तुमचा आणि आमचा संवाद नाही. आता हेच मी बोलतोय ते तुम्ही बोलला तर तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. मी बोललो तर माझ्यावर विश्वास सोडाच. कधी एकटा घावतोय तीच बघते. मी इतरांच्या कट्टरतेवरती ज्यावेळेला टीका करतो त्यावेळेला माझ्यातली कट्टरता मी संपवली पाहिजे ना. मी सुद्धा समोरच्याला ज्यावेळेला माणूस म्हणून बघेल त्यावेळेलाच तो मला माणूस म्हणून बघणार. जर छत्रपती शिवाजीनगर मधून मैत्रीचा हात पुढे आला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधून सुद्धा मैत्रीचा हात पुढे गेलाच पाहिजे. तर हा भारत राहणार आहे. पण प्रत्येकाचं वेगळंच चाललंय. हे आमचंच, ते आमचं. मला तर अभिजित दादा, भविष्यात तुम्ही मोठ्या पदावर गेला, मी जाणारच आहे. तुमचं काम बघून वाटतंय तसं. तर सगळं ठेवा, पण एक कायदा मात्र आठवणीत करा. एखादा मराठा बांधव तरुण जर म्हटला छत्रपती शिवराय आमचेच, तर त्याला उचला डायरेक्ट आतमध्ये. जामीनच नाही द्यायचा. बौद्ध म्हटला बाबासाहेब आमचेच, उचला. मरेपर्यंत नाही, बॉडीच बाहेर आलाय. जामीन नाही, बेल नाही, काय नाही. यांना सूर्य सुद्धा दिसू देऊ नका. उजेड बघण्याच्या सुद्धा हे लायकीचे नाहीत. कोण सांगते ही व्यापक असणारी माणसं आमची. बघते ते आता एवढी कट्टर असं जीभ बाहेर काढतात. माझ्या रक्तात महाराज आहेत. आमदार म्हणतात माझ्या रक्तात बाबासाहेब आहेत असं. मग मी हळूच बाजूला जाऊन म्हणतोय रक्तात तांबडे पेशी पांढरे पेशी असतात. आणि जास्त काही चहा वगैरे होत असला तुमचा तर शुगर गावते. हे रक्तात नसतात. आता त्याच्या पुढची बाय रक्तच निळं, रक्तच भगवं, रक्तच पिवळं. हे महापुरुष काय रक्तात घ्यायची पाहिजे. जातीसाठी माती कितीवर कुठवर खाणार.
हे जातीसाठी माती खाऊनच वाटोळ झाले. मातीचं जातीसाठी माती खाऊ खाऊन या देशातली माती संपली, जाती संपणार. या देशातल्या मातीसाठी जात झाकायची वेळ आली तरी चालेल, पण माती महत्वाची हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि तुमचे रंगांचे झेंडे असू द्यात. मी तर म्हणतोय देशात सगळंच पाहिजे. हिरवं पाहिजे, पिवळं पाहिजे, भगवं पाहिजे, निळं पाहिजे, आता पांढरं पण पिक्चर मध्ये आलंय ते पाहिजे. मोर्चे पाहिजेत, आंदोलन पाहिजे, त्याशिवाय लोकशाही पण सुंदर दिसत नाही. आरोप पाहिजे, टीका पाहिजे, प्रत्यारोप पाहिजे, सगळं घुसळण झाली पाहिजे, सगळ्या संघटना पाहिजे. माझं विनंती एवढीच आहे की माणूस मेरायला नाही पाहिजे, माणसाला मारायचं नाही. खेळायत तुमची रंगपंचमी, आणि ज्या वेळेला तिरंग्याला गरज पडेल त्यावेळी तुमचे झेंडे झाकून ठेवा. ओनली तिरंगा एवढं पाहिजे. पण आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत साहेब. कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे. आणि बाबरीच्या ढिगाऱ्यावरती आता प्रभू राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा, शिक्षण मागणाऱ्यांचा, रोजगार मागणाऱ्यांचा झुरळांचा देश एकाकी पडत चाललाय. जगाच्या नकाशात आमचा देश ढसाढसा रडत चाललाय. हा देश हसवायचा असेल तर आम्हाला गाडगे बाबांचं बोट धरून राजकारण करावं लागेल. हा देश हसवायचा असेल तर तुकडोजी बाबाची ग्रामगीता घेऊन आम्हाला समाजकारण करता आलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार होता आलं पाहिजे. चवदार तळ्यात बाबासाहेबांनी उचलून पाण्याला लावलेली आग आम्हाला पाहता आली पाहिजे. आणि आम्हाला हे सगळं मनात ठेवून या देशातल्या स्वातंत्र्यासाठी सांडलेल्या रक्तानं बलिदानाची, परिवर्तनाची नवी रांगोळी आम्हाला काढता आली पाहिजे. रोज नव्या सूर्याचं स्वागत करण्यासाठी हा देश कायम सज्ज व्हावा हा सांगावा घेऊनच अजितदादा जगले. हा नेता समजून घ्यायला फार दिवस लागले महाराष्ट्राला. कारण आम्हाला कसं आहे, ज्याची जात मोठी तो नेता आमचा. यातनं बाहेर पडत चला. अजितदादांना खरं अभिवादन तेच असेल ज्या दिवशी हा महाराष्ट्र विकासाच्या अंतिम टप्प्यावर पोहोचेल आणि त्याला एक स्पीड असेल. आणि तेच स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. आज हेच, आणि माझी पुन्हा एकदा विनंती तीच राहणार आहे मुख्यमंत्र्यांना की तुम्ही आता केंद्रात जावा. तुम्ही एवढ्या पुढे जावा, एवढ्या पुढे जावा की तुम्ही परत महाराष्ट्रात येऊच नका. आणि तुम्ही तिथं जाऊन सगळ्या जगाला छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा देश असं सांगत चला. मी महाराष्ट्रात सांगत राहतो. तुमची गरज आज भारताला आहे. प्रभू रामचंद्राला एका देवेंद्राची गरज आहे आणि महाराष्ट्राला एका महिलेची गरज आहे. सुनेत्रा म्हणजे चांगले डोळे. महाराष्ट्राला चांगल्या डोळ्यांची गरज आहे आणि तुमची गरज तिथं आहे. तुम्ही तिथं जा आणि तुम्ही तिथं जाऊन नीट करा. 2029 पर्यंत तसंच, नंतर बदलल्यावर आम्ही बघूच.
आमच्या वहिनीच कशा मुख्यमंत्री होतील हे काय बघू. गरज आहे. किती सुंदर महाराष्ट्र होईल, किती सुंदर देश होईल. पण आमच्या फडणवीस साहेबांना सुद्धा खूप त्रास आहे आणि त्यांचा त्रास फक्त मीच समजू शकतो. माझी त्यांच्यावरची टीका असते पण ती बोचरी नसते, सुसंस्कृतपणा नसते. मला ते फार आवडतात सुद्धा. ते आजपर्यंत मला विरोधी पक्षात असताना जास्त आवडायचे, पण आता मला 2 दिवसापासून ते केंद्रात पाहिजेत असं वाटायला. तशा चर्चामध्ये तरी कानावर आले, मला आनंद झाला. म्हटलं बरं, एक मराठी माणूस, अरे आता ही बोलल्यावर व्हायरल झाल्यावर मला आमच्यातली लई शिव्या देणार आहे. पण एक मराठी माणूस पण आहे ना माझ्या. महाराष्ट्रात काहीतरी चांगलं घडावं. अजितदादा गेल्यानंतर चांगलं काहीच घडना. तुम्ही नीट बघा रोजच्या बातम्या काढून. कोण कुठं जाते कळना, कोण कुठने येते कळना. पण अजितदादा गेल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात घड्याळाचा दरारा अजून बी आहे, हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. मित्रांनो, 2 मैत्रिणी रस्त्यानं निघालेल्या असतात आणि रस्त्यानं जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागते. ठेच इतकी जोरदार लागते की रस्त्यावर जो दगड असतो तो धारदार असतो. त्या धारदार दगडाला ठेच लागल्यानंतर तिच्या अंगठ्याचं नख निघतं आणि अंगठा फुटतो. पण ती जखमी झालेल्या, रक्त आलेल्या अंगठ्याकडे न बघता त्या दगडाकडे बघते आणि हसते. दुसरी ते बघते आणि विचारते, एवढा मोठा दगड पायाला लागलेस, हसतेस काय? ती हसत म्हणते, जाऊ दे ग, दे सोडून. पुढं चालायला निघते. दुसरी बघते, म्हणते, वेडे, रक्त येते, अंगठा फुटलाय, एवढा मोठा दगड पायाला लागलाय. आणि ती म्हणते, जाऊ दे ग, दे सोडून. ती पुन्हा विचारते, एवढा मोठा दगड पायाला लागलाय आणि तू हसत म्हणतेस की दे सोडून, असं का? त्यावर ती हसत हसतच उत्तर देते, म्हणते, माहेरच्या वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं. म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या माहेरवासिनी पोरींचा हा महाराष्ट्र झाला, पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणारा जावई अजून निर्माण झाला नाही. तो व्हावा आमच्या भगिनींना किती पटलं बघा. तो व्हावा यासाठी राजकारण असावं, संवेदना असाव्या. त्या सोशल मीडियावर मी बघतोय किती खालच्या पातळीत टीका, शिव्या. माणूस पण संपले. एक गाणं आहे, जागा असावं, भीमाचं पिल्लू जागा असावं, आणि तो झोपून ऐकते. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. हे गाणं ऐकल्यानंतर आता छाती फुगून येत नाही, नुसतीच 56 इंच फुगत्या. जन गण मन म्हणताना कुणी ताट मानेन उभं राहताना दिसून येत नाही. ते डोळ्यातला स्वाभिमान दिसत नाही. भारतीय सीमेवरती लढणारा जवान, ते रानात नांगरणी करणारा शेतकरी, यांच्याविषयी संवेदना कमी आहे. आमच्या सांगली जिल्ह्यात मागच्या वर्षी एक हत्ती, माधुरी नावाचा, तो गुजरातला न्यायचं ठरलं. सगळी जागी, सगळ्या जाती धर्माची जागी जायचं, रस्त्यावर रडायला लागले हत्तीसाठी. मी नाही गेलो. सगळ्यांच्या स्टेटसला हत्ती, कोण रडत बोलतोय, कोण रडत व्हिडिओ देते. त्याच्यानंतर ते जपानच्या एका गार्डन मध्ये एक माकड, काहीतरी ते माकडाचं पिल्लू हावभाव करते, ती सगळ्यांच्या स्टेटसला, सगळी रडत्या. सगळ्या जाती धर्माची येऊन त्या जनावरांसाठी रडत्या. आणि 4-5 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे देशातली. ओडिसामध्ये
एक भाऊ, त्याची बहीण मेलेली आहे आणि त्या बहिणीच्या खात्यावर असणारे पैसे आणायला तो गेलाय. तर बँक म्हणते बहीण मेल्याचा पुरावा द्या, कागदोपत्री. तर त्याच्याकडे पुरावा नाही. 3 महिने तो पुरावा मागतोय, पण पुरावा मिळत नाही. आणि बँकेतले पैसे त्याला गरजेचे आहेत जगण्यासाठी. शेवटी त्या भावानं 3 महिने सडलेलं जमिनीतलं प्रेत उकरून वर काढलं आणि खांद्यावर घेऊन तो बँकेत हजर झाला. तो 4-5 किलोमीटर का कितीतरी किलोमीटर चालत जाताना लोकांनी तो व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ आला आमच्या समोर. आम्ही स्किप केला. आमच्या कोणाच्याच डोळ्याला धार लागली नाही. ना त्यासाठी कुठला कायदा झाला, ना त्यावर कधी मीडियावर चर्चा झाली. पण विराट कोहलीनं द्विशतक मारल्यावर 24 तास बोंबलणाऱ्या मीडियाचा कॅमेरा त्या भावाच्या अंतःकरणापर्यंत कधी पोहोचला नाही की आमच्याही डोळ्याला त्याच्या डोळ्यातलं पाणी दिसलं नाही. माझा संवेदना असणारा महाराष्ट्र, काळीज असणारा माझा भारत कुठं हरवून ठेवलाय, याची उत्तरं इथल्या तमाम राजकारण्यांना, तमाम समाजकारण्यांना, माझ्यासारख्या कवींना, साहित्यिकांना आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला आज ती नजर यावी, त्या पद्धतीनं आम्ही या देशाकडे बघावं. हाच कवठेमंकाळच्या मातीचा सांगावा खानदेशाच्या या प्रेम करणाऱ्या लोकांसमोर बोलावा वाटला. साक्षीला अजितदादांच्या स्मृती होत्या. त्या स्मृतींना आठवणींना उजाळा देण्यासाठी हे सगळं तुम्ही जागर उभा केला आहे. त्यामुळं अभिजितदादांना त्यांच्या भविष्यातली राजकारणासाठी शुभेच्छा देताना त्यांच्याकडे असणारं शहाणपण त्यांनी कायम टिकवावं. साहेब, खरं सांगतो, अभिजितदादा आज भावासारखे तुम्ही मला वाटताय. माणसं आमदार होतील, खासदार होतील, तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, पण मला वाटतं आमदार आणि खासदार होण्यापेक्षा माणसानं कधीही समजदार असलेलं चांगलं. आणि मला वाटतं तो समजदारपणा तुमच्यात आहे. समजदार असणारा माणूस आमदार झाला तर आम माणसाचं काम चांगलं होत असतं. समजदार माणूस खासदार झाला तर खास माणसांची